अशी अतिशयोक्ती नाही. आणि अशा वेळी गुरुपौर्णिमेच्या या सुमंगल दिनाला श्री गजानन महाराजांच्या सानिध्यामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज ही स्वरफुलांची ओंजळ गुरुचरणी रुजू करण्याची संधी आम्हाला मिळाल्याबद्दल आम्हा सगळ्याच कलाकारांना अतिशय धन्य वाटतं आहे. आपल्या भक्ती परंपरेच्या संकेताप्रमाणे सुरुवात करत असताना आपण नेहमी ध्यान कल्पून रूप डोळ्यासमोर आणून आपल्या कीर्तनाला प्रारंभ करतो. या परंपरेला स्मरूनच सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असं म्हणणारा तुकोबारायांचा हा नितांत रमणीय असा अभंग आपण ऐकला. या नंतरची रचना ही आहे अशीच एका अतिशय प्रतिभावंत कलाकाराच्या लेखणीमधून स्फुरलेली. शब्दप्रभू गदी माडगुळकर यांना जेव्हा विठ्ठल भक्तीचा हाच उमाळा आपल्या शब्दांमधून व्यक्त करावासा वाटला तेव्हा त्यांनी या विठ्ठलाला एका कुंभाराची उपमा दिली आणि त्याला ते असं म्हणाले, फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. प्रपंच या चित्रपटामध्ये असलेलं सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये आपल्या सगळ्यांना ओळखीचं असलेलं हे अतिशय सुरेख गीत आपल्यासाठी रवींद्र शाळू सर आता सादर करीत आहेत. फिरत्या चाकावरती देसी मातीला विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देसी मातीला विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा वर्षानुवर्ष गाणी ऐकणाऱ्या, गाण्यांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक
श्रोत्यानं आपल्या कानात आणि मनामध्ये अगदी मर्मबंधातली ठेव असल्यासारखी जपलेली ही काही भक्तिगीतं आपल्या समोर आम्ही सादर करत आहोत. पारंपरिक संत रचना या महाराष्ट्रातल्या भक्तगणांना जितक्या प्रिय आहेत तितक्याच प्रिय आहेत अशाही काही संत रचना की ज्या आधुनिक काळामध्ये कदाचित चित्रपटांसारख्या माध्यमांसाठी रचल्या गेल्या, पण त्याच्या मागचा भक्तिभाव इतका सच्चा आहे की पारंपरिक संत रचना इतकंच अतिशय अवर्णनीय असं सुख त्या रचना ऐकत असतानाही आपल्याला भक्तिरसामध्ये डुबवून काढल्याशिवाय राहत नाही. ग. दी. माडगूळकर यांनी लिहिलेली ही रचना आपण ऐकली तेव्हा याचीच आपल्याला प्रचिती आली असणार मला खात्री आहे. यानंतरची रचना देखील आधुनिकच म्हणायला हवं अशा एका कवींनी रचलेली रचना आहे, पण त्यातला भक्तीचा सुवास इतका अनमोल आहे की किती जरी वर्ष उलटून गेली या रचनेला तरी आजही हे गाणं कानावर पडलं की आपल्या सगळ्यांचे हृदय त्यांनी चोळून घेतल्याशिवाय राहत नाही. पी. सावळाराव यांनी लिहिलेली ही रचना आहे. सुमन कल्याणपूर या गुणी आवाजामध्ये अगदी नेहमी जे लोक विविध भारती ऐकतात त्यांनी नक्की ऐकली असणार अशी ही रचना आहे. आई पुन्हा म्हणेनी या जुन्या मराठी चित्रपटामध्ये हे गीत होतं. हे भक्तिगीत आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा त्या स्मरणरंजनात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. भक्तीच्या फुलाचा बोलतो सुवास तुझा देव येतो तुला भेटण्यास असे ते शब्द आहेत. शब्दात इतक्या सुमधुर आवाजामध्ये माधवीताई देसाई आपल्यासाठी ही रचना सादर करीत आहे. तुझा
यासारखी अक्षरशः ऐका क्षणी प्रेमात पडायला लावणारी सुमधुर रचना आत्ताच आपण माधवी देसाई यांच्या सुरेख आवाजामध्ये ऐकली. आज या ठिकाणी या प्रांगणामध्ये आपण अशा सुरेख मंगल क्षणी भेटतो आहोत की त्या मंगल क्षणाची आठवण जागवण्यासाठी या नंतरच्या रचनेचं आयोजन आम्ही केलेलं आहे. गुरु या एका व्यक्तीबद्दल आपल्या भारतीय भक्ती परंपरेमध्ये फार मोठ्या स्थानाची कल्पना केलेली आहे. आपल्या नेहमीच्या बोलण्यात सुद्धा बघा, माऊली असं आपण फक्त तिघांना म्हणतो. एक विठू माऊलीला, दुसरं ज्ञानेश्वर माऊलीला आणि तिसरं गुरु माऊलीला. माझी आई इतकं मोठं स्थान या तीनच जणांना आपली भारतातली भक्ती परंपरा बहाल करत असते. तर असं जिला आपली आई म्हणावं असं स्थान गुरूंना ज्यांनी दिलं त्या गुरूंची स्तुती गाणारं असं यानंतरचं हे कवन आहे. ज्ञानियाचा एका, नामयाचा तुका आणि कबीराचा शेखा अशी आपल्याकडे गुरु शिष्यांची 3 सुंदर उदाहरणं नेहमी सांगितली जातात. ज्ञानेश्वरांची ज्यांनी दैदिप्यमान वारशाची शब्दकळा आपल्याही रचनांमधून पुढे मांडली अशा संत एकनाथांनी केलेली ही रचना आहे आपल्या गुरुचं स्तवन गाण्यासाठी. ते म्हणतात, गुरु परमात्मा परमेश्वर. ही रचना आपण श्रीधर फडके यांच्या स्वरामध्ये, त्यांच्या स्वरबंधामध्ये आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये यापूर्वी नक्कीच ऐकली असणार माझी खात्री आहे. तोच पुनःप्रत्ययाचा आनंद घेऊया रवींद्र शाळू यांच्या आवाजात या स्तवनातून. गुरु परमात्मा परेश्वर, गुरु परमात्मा